नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने एक नवीन योजना जाहीर केली आहे. पात्र महिला बचत गट आणि महिला सहकारी संस्थांना सरकारकडनं 2.5 एकर सरकारी जमीन लीजवर देण्यात येणार असून व्यवसाय उभारण्यासाठी 1 लाखांचं अनुदान देखील दिलं जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेची माहिती दिली. या योजनेअंतर्गत महिलांना 5 वर्षांसाठी जमीन वापरासाठी दिली जाणार आहे. या जमिनीवरती चारा लागवड, नेपियन गवत, बांबू शेती तसेच ग्रासलँड डेव्हलपमेंटसारखे उपक्रम राबवता येणार आहेत. ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती वाढवणं आणि महिलांचं उत्पन्न वाढवणं हा सरकारचा उद्देश आहे. महिला बचत गटांना दिला जाणाऱ्या 1 लाख रुपयांच्या अनुदानासाठी जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान या निधीचा वापर करण्यात येणार आहे. सरकारच्या मते योग्य पद्धतीने शेती आणि लागवड केल्यास या जमिनीमधून वर्षाला 4 ते 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न मिळू शकतं. महत्त्वाचं म्हणजे या जमिनीवरून मिळणाऱ्या उत्पन्नावरती संपूर्ण अधिकार हा संबंधित महिला बचत गटाचाच राहणार आहे. सरकार त्यामध्ये कुठलाही हिस्सा घेणार नाही. मात्र जमीन कायमस्वरूपी मालकीनं न देता लीज पद्धतीनं वापरासाठी दिली जाणार आहे. राज्यामध्ये महसूल विभागाच्या ताब्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडीक सरकारी जमिनी आहेत. या जमिनींवरती अनेकदा अतिक्रमण होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा जमिनी महिलांच्या वापरामध्ये आणल्यास अतिक्रमणांना देखील आळा बसेल असा सरकारचा दावा आहे. योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी कृषी विभागाची मदत घेतली जाणार आहे. कृषी तज्ज्ञांकडनं महिलांना लागवड, उत्पादन व्यवस्थापन आणि बाजारपेठेचं मार्गदर्शन केलं जाईल. संपूर्ण योजनेची अंमलबजावणी स्थानिक तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली केली जाणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर आता आपण पाहिलं तर यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर महिला बचत गटांना 2.5 एकर सरकारी जमीन मिळणार आहे. ती तुम्हाला 5 वर्षाच्या लीजवरती उपलब्ध होईल. शिवाय व्यवसायासाठी 1 लाख रुपयांचं अनुदान देखील मिळेल. यावरती तुम्ही चारा, बांबू, नेपियन गवत याची लागवड करू शकता. यामध्ये वार्षिक 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न मिळेल असा सरकारचा दावा आहे. त्यानंतर जमिनीवरील नफ्यामध्ये पूर्णपणे बचत गटांचाच अधिकार राहील. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे सरकार त्यांच्याकडनं टॅक्स किंवा कुठलेही पैसे घेणार नाही. पडीक सरकारी जमिनींचा उपयोग आणि अतिक्रमणांना आळा बसेल यामध्ये सरकारचा हा उद्देश आहे. आणि शिवाय तुम्हाला कृषी विभागाकडनं तांत्रिक मार्गदर्शन देखील उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जर महिलांचा बचत गट असेल तर त्यामध्ये या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.